नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनने खूपच महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. तर अर्जुनने सायली आणि मैनावती या दोघींच्या DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण त्याच्या या निर्णयाबद्दल आता प्रियाला चाहूल लागलेली असते आणि तेव्हा प्रियाला असं वाटतं की अर्जुनने सायली आणि मैनावती या दोघींची DNA टेस्ट केली तर त्यांची DNA टेस्ट मॅच होणार नाही, कारण का त्या दोघीजणी मायलेकी नाही आहेत. आणि जर सायली ही मैनावतीची मुलगीच नाही आहे, ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आल्यानंतर अर्जुन या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करेल. जर इथे सायली मैनावतीची मुलगी नाही आहे, मग सायलीचा हा फोटो मैनावतीच्या फॅमिली फोटोमध्ये कसा? मग हे लोक नक्की आहेत तरी कोण? हा फोटो सायलीचा आहे की नाही, असे अनेक प्रश्न अर्जुनच्या मनात येतील. आणि मग सगळ्याचा शोध घेता घेता अर्जुन माझ्यापर्यंत पोहोचेल असं आता प्रियाला वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला DNA टेस्टबद्दल चाहूल लागताच ती अर्जुनचा पाठलाग करायला सुरुवात करते आणि त्या लॅबपर्यंत जाऊन पोचते, ज्या ठिकाणी अर्जुनने सायली आणि मैनावतीचे DNA सॅम्पल दिलेले असतात DNA टेस्टसाठी. तेव्हा तिथे जाऊन आता प्रिया ते रिपोर्ट चोरण्याचा प्रयत्न करत असते आणि लॅबवाल्याला पैसे देत असताना अर्जुनने आता प्रियाला रंगेहात पकडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला रंगेहात पकडल्यानंतर अर्जुनचा प्रियावरती अजूनच संशय वाढतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुनला मैनावतीवरती संशय आलेला असतो. मैनावती सदाशिव लोखंडे यांचं वागणं संशयास्पद असतं. सायली ही त्यांची मुलगी आहे असं त्यांनाही वाटते, कारण प्रियाचं गाठोडं हे अर्जुनला सायलीचं गाठोडं वाटते. त्यामुळे त्याच्यामध्ये असलेला प्रियाचा फोटो हा सायलीचा फोटो म्हणून अर्जुनने मैनावती सदाशिव यांना दाखवल्यामुळे त्या लोकांना वाटतं की ही आमची मुलगीच आहे. पण आता मुलगी श्रीमंत घरामध्ये आहे तर आपण खूप मोठा हात मारला पाहिजे असा गैरसमज त्या लोकांचा असतो. या घरामध्ये आपल्याला वेळेवरती सगळ्या गोष्टी मिळत आहेत, चांगलं खायला प्यायला मिळतं आहे, आरामामध्ये झोपायला मिळतं आहे, कुठलेही कष्ट न करता चांगले दिवस आपल्याला इथे घालवायला मिळत आहेत. याचा आनंद न बाळगता त्यांना लुबाडायचं कसं, मोठा हात कसा मारायचा, असा फक्त अजेंडा मैनावती आणि सदाशिव या दोघांचा असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा इथे दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता संध्याकाळी सगळेजण बसून एकत्र गेम खेळत असतात, त्याच्यामध्ये पूर्णाजीने जे काही आता मायलेकींना टास्क दिलेले असतात त्या टास्कमध्ये इथे आता सगळ्यांचे गुण दिसून येत असतात. तेव्हा इथे अर्जुनला कळत असतं की इथे सायलीचे आणि मैनावतीचे गुण एकमेकांजवळ अजिबात जुळत नाही आहेत, अगदी 1% जुळत नाही आहेत. उलट प्रिया आणि मैनावतीचे गुण हे जुळत असतात. आणि तेव्हा अस्मिताला तर राहवतच नाही. अस्मिता लगेच पूर्णाजीला म्हणते, मैनावती काकू, सायलीच्या कमी मला तन्वीच्याच जास्त आई वाटत आहेत आणि प्रतिमा आत्या आहे ना, ती आपल्या सायलीची आई वाटते बघ ना. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने तिचं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनच्या मनामध्ये आत्तापर्यंत फक्त संशय असतो, पण तो संशय जणू काही खात्रीत बदललेला असतो. त्याला आता वाटतं की मीच कुठेतरी चुकलं आहे हे शोधण्यामध्ये की सायलीचे आई वडील कोण आहेत. मला नक्कीच इथे कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. हा फोटो सायलीचा आहे ना, कारण सायली लहानपणी कशी दिसत होती हे तिला स्वतःलाच आठवत नाही आहे. तिला एखादा फोटो दाखवला आणि हा तुझा फोटो आहे म्हणून तिने त्याच्यावरती विश्वास ठेवला. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरं तर या सत्याचा उलगडा मधुभाऊच करू शकतात, पण मधुभाऊ कोमात असल्यामुळे आता मला सत्य कोण सांगेल असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. पण अर्जुन म्हणतो, नाही, काहीतरी गडबड नक्की आहे. मला आता मैनावती काकू आणि सायली यांची DNA टेस्ट करायला हवी. सायलीचे आईवडील शोधण्यामध्ये मला आंधळं होऊन जमणार नाही. मला प्रॅक्टिकल आणि माझ्या वकिली बुद्धीने मला विचार केला पाहिजे. आणि त्याची वकिली बुद्धी हेच सांगत असते की हे लोक सायलीचे आईवडील असू शकत नाही, कारण सायलीचा स्वभाव पाहता या लोकांचे संस्कार तिच्यावरती झाले असतील असं अर्जुनला मुळातच वाटत नाही आहे. मग आता सायलीचे आईवडील म्हणून मी यांना घरी घेऊन आलो होतो. सायलीने मला आधीच सांगितलं होतं
की माझे आईवडील आहेत की नाही मला मुळात हे माहितीच नाही आहे. त्याच्यामुळे जर माझे आईवडील आहेत आणि त्यांनी मला स्वीकारलं नाही किंवा कुणी माझ्या भावनांची मस्करी करण्याचा प्रयत्न केला तर मला ते चालणार नाही. मी कोलमडून जाईन, मी मनातून खचून जाईन, असं सायलीने आधीच अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जर हे सायलीचे आईवडील नाही आहेत हे सायलीला कळलं तर तिला तर खूप मोठा धक्का बसेल आणि मग ती मला म्हणेल, म्हणून मी तुम्हाला इथे नकार देत होते की माझ्या आईवडिलांचा तुम्ही शोध घेऊ नका, म्हणून मी तुम्हाला सांगत होते. पण इथे आता या खोटारड्या लोकांना मी माझ्या बायकोच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही आहे. हे चोरी करणारी माणसं आहेत. जी माणसं स्वतःच्या मुलीचा हार चोरू शकतात ती माणसं काहीही करू शकतात. आणि जर या लोकांमुळे माझ्या कुटुंबाला कुणाला त्रास झाला तर ते सायलीला आवडणार नाही आणि मुळातच ते मला आवडणार नाही. त्यामुळे या लोकांना लवकरात लवकर घरातून बाहेर काढलं पाहिजे. पण आधी मला हे सिद्ध केलं पाहिजे की हे सायलीचे आईवडील नाही आहेत. आणि त्यासाठी अर्जुन म्हणतो की मला DNA टेस्ट केलीच पाहिजे. त्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. तो म्हणतो की सायलीला विश्वासात घेऊन सगळं काही सांगू का? आणि अर्जुन म्हणतो नाही, मला तेच केलं पाहिजे. सायली जे काही बोलेल ते आत्ता बोलेल, पण कदाचित नंतर मला तिला दुखवायचं नाही आहे. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणत असतो, बायको इकडे ये. तेव्हा सायली म्हणते, काय झाले तुम्हाला? सकाळपासून मी तुमच्याकडे बघते, तुम्ही मला हरवल्यासारखे दिसताय. काय मनामध्ये चाललं आहे? मनामध्ये जो काही गोंधळ सुरू आहे ना तुमच्या, त्याबद्दल प्लीज मला सांगा. जे काही आहे ते बोला माझ्याजवळ. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको तुला माहिती आहे प्रत्येक वेळेला मी तुझ्या आनंदाचाच विचार केला आहे. तुला कधीतरी असं वाटतं की मी तुला दुखवण्यासाठी एखादी गोष्ट करेन? सायली म्हणते, अजिबात नाही. माझा तुमच्यावरती स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. तुम्ही कधीच कुणाला मलाच काय, तुम्ही कधीच कुणाला दुखवू नाही शकत. तुम्ही कधी खोटं नाही बोलू शकत. मला माहिती आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण जर तुला आता कळलं माझ्याकडून चुकून एक गोष्ट घडली तर तू मला माफ करशील? तेव्हा इथे सायली म्हणते, तुमच्याकडून जरी चुकून एखादी गोष्ट घडली असेल ना तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करेन. कारण तुम्ही कुठलीही चूक आहे ना मुद्दामून करणार नाही. ती खरोखरच तुमच्याकडून चुकूनच घडली असेल. तेव्हा या गोष्टीवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, असं सायली आता अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको माझी एक चूक झाली. या घरामध्ये तुझ्या आईवडिलांना मी आनंदाने घेऊन आलो. त्यांना या घरामध्ये ठेवून घेतलं आणि जसं मी माझ्या आईवडिलांना सांभाळलं असतं, तू जशी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असतीस तसं मी तुझ्या आईवडिलांनाही सांभाळलं असतं. तू त्यांची तशीच काळजी घेतली असतीस, बरोबर ना? मला काही प्रॉब्लेम नव्हता तुझ्या आईवडिलांना इथे ठेवण्यामध्ये सुद्धा. पण माझ्याकडून चूकच अशी झाली की ज्या लोकांना मी तुझे आईवडील म्हणून इथे घेऊन आलो आहे ते तुझे आईवडील नाहीच आहेत असं मला वाटतं आहे. तू बघ ना, तू जर त्यांची मुलगी असतीस तर तुमचे काहीतरी गुण जुळले असते. तुझ्यावरती जसे संस्कार आहेत ना मैनावती लोखंडे आणि सदाशिव लोखंडे यांचे आहेत असं मला वाटत नाही. त्यांचा स्वभाव पाहता तू त्यांची मुलगी असूच शकत नाही असं मला वाटते. तेव्हा सायली म्हणते, अहो मी इतकी वर्ष मधुभाऊंच्या अनाथ आश्रममध्ये होते ना, हे माझ्यावरती मधुभाऊंचे संस्कार झालेत म्हणून कदाचित त्यांचे आणि माझे इथे आता गुण मॅच होत नसतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही बायको, अगं संस्कार हे लहानपणीच मुलांवरती होतात. तू मुळातच संस्कारी होतीस म्हणून तर मधुभाऊंचे चांगले संस्कार लगेच तुझ्यावरती झाले ना. आता तू त्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालीस ज्या आश्रमामध्ये तन्वीसुद्धा होती. ती प्रियासुद्धा तिथेच होती ना. अगं पण तू बघितलंस तिच्यावरती का चांगले संस्कार झाले नाही? तिच्यावरती तर लहानपणी चांगले संस्कार म्हणजे सिनियर आणि प्रतिमा आत्याचे झालेच होते की. पण नाही, तू मुळातच गुणी होतीस आणि म्हणून मधुभाऊंच्या संस्कारांमुळे तू अजूनच इथे गुणी झालीस असं मला वाटतं आहे. पण ही जी कोणी लोकं आहेत ना ते तुझे आईवडील नाही आहेत असं मला मनापासून वाटतं आहे. प्लीज तू मला माफ कर. तू आधीच मला म्हणाली होतीस की तुम्ही या गोष्टीमध्ये पडू नका, पण मी तुझ्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी मी हे सगळं करत होतो. पण आता मला चुकीचं वाटतं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, पण तुम्ही हे कशावरून बोलताय? तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं मन मला सांगतं आहे, यांच्याकडे बघितल्यानंतर तू त्यांची मुलगी आहेस असं मला अजिबात वाटत नाही आहे. मी खरंच सांगतोय तुला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणतो, तू त्यांच्याबरोबर आहे ना, ते तुझे आईवडील आहेत म्हणून ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतेस, त्यांना माया देण्याचा प्रयत्न करतेस. पण हे सगळं मला मनापासून तुझ्याकडून वाटतं, त्यांच्याकडून काहीच वाटत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला त्यासाठी एक गोष्ट करायची आहे.
तेव्हा सायली म्हणते, आता काय करणार आहात तुम्ही? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुझी काही हरकत नसेल तर मला तुझी आणि मैनावती काकूंची DNA टेस्ट करायची आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? त्यांना जर कळलं तर काय होईल माहिती आहे ना? आपण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतोय, संशय घेतोय असंच वाटेल त्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणूनच बायको ही गोष्ट मी तुला सांगितली, कारण मला तुला अंधारात ठेवायचं नाही आहे. माझ्या मनामध्ये जो विचार आला आहे, जी गोष्ट मला करायची आहे ती लपून छपून किंवा तुला फसवून करायची नाही आहे. मी जे काही करतोय ते सगळं तुझ्यासमोर करतोय, हे तुला माहितीच आहे. आणि म्हणूनच आता मला तुझी आणि मैनावती काकूंची DNA टेस्ट करायची आहे. ही मी लपूनसुद्धा करू शकलो असतो, पण मला तुझा विश्वासघात करायचा नाही आहे. आणि म्हणूनच तू एक काम कर, मला इथे DNA टेस्टसाठी तुझ्या केसांचे सॅम्पल लागतील आणि काही करून तू मैनावती काकूंचे DNA सॅम्पल मिळव. बाकी मला काही नको आहे बायको, प्लीज एवढी गोष्ट माझ्यासाठी कर. मला ही DNA टेस्ट तुझ्यासाठी करावीच लागेल, कारण या खोटारडे माणसांना आता मी जास्त दिवस घरामध्ये नाही ठेवू शकत. हे लोक चांगले असले तर बरे, नाहीतर चोरीमारी करत असतील तर आपल्याला किती वरती पडेल. एकतर पूर्ण आजी रूममध्ये एकटी असते, घरामध्ये जास्त करून लेडीजच असतात, त्यामुळे मी रिस्क नाही घेऊ शकत, मी खरंच सांगतोय. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जर आता तुमच्या मनातली शंका दूर करायची असेल तर मी तुमची मदत करायला तयार आहे. हे घ्या, हे माझे केसांचे सॅम्पल घ्या. ती आता एका एन्व्हलपमध्ये तिचे सॅम्पल देते आणि आता ती आपल्या आईच्या रूममध्ये जाते आणि बोलता बोलता तिच्या फणीमधून तिच्यासुद्धा केसांचे सॅम्पल मिळवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला मैनावतीच्या केसांचे सॅम्पल मिळाल्यानंतर ती ते सॅम्पल अर्जुनकडे घेऊन येते. अर्जुन म्हणतो, थँक्यू बायको, आता बघ काय खरं काय खोटं हे सगळ्यांच्या समोर येईल. जर हे तुझे खरे आईवडील असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण जर नसतील तर ते आता आपल्या घरामध्ये राहणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायलीलासुद्धा वाईट वाटत असतं. म्हणजे ज्या माणसांना ते आईवडील समजत असते तिलासुद्धा असं वाटत असतं की आमच्यामध्ये एवढा फरक कसा. माझ्या लहानपणीचं हे लोक जे काही आता कौतुक करतात, मी लहानपणी चोऱ्या माऱ्या करायचे या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे. कारण मधुभाऊ तर प्रत्येक वेळेला सांगत होते की माझ्याकडे जर चुकून कुणाचा रबर आला तर मी दुसऱ्या दिवशी जाऊन तो त्या व्यक्तीला परत करत असते. मग मी कसे चोऱ्या माऱ्या करू शकते, असा प्रश्न आता सायलीला पडत असतो. तेव्हा इथे आता सायलीचं आणि अर्जुनचं बोलणं प्रियाने ऐकलेलं असतं. प्रिया आता पूर्णपणे फसलेली असते. ती म्हणते, अरे देवा, अर्जुनने जर सायली आणि या मैनावतीची DNA टेस्ट केली तर अर्जुनला एका सेकंदात कळेल की सायली त्यांची मुलगी नाही आहे. ही लोक सायलीचे आईवडील नाही आहेत हे अर्जुनला कळेल. मग जर इन्व्हेस्टिगेशन अर्जुनने पुन्हा सुरू केलं तर सगळं काही माझ्यावरती येऊन थांबेल, असं प्रियाला वाटत असतं आणि प्रिया फसलेली असते. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुनचा पाठलाग करायला हवा. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन ज्या लॅबमध्ये आता DNA सॅम्पल द्यायला जातो त्या लॅबपर्यंत प्रियाने त्याचा पाठलाग केलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे अर्जुन जात असताना त्याने आता प्रियाला बघितलेलं असतं की ती त्याच्या मागावरती आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन त्या लॅबपर्यंत जातो आणि इथे सायली आणि मैनावतीचे सॅम्पल देतो आणि म्हणतो, प्लीज हे सॅम्पल अजिबात एक्सचेंज होता कामा नये, खूपच महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या ही आता DNA टेस्ट करायची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया लपून छपून अर्जुनकडे बघत असते. अर्जुनने आता नाव वगैरे लिहिलेलं असतं आणि रिपोर्ट मी स्वतः घ्यायला येणार, दुसरं कुणाच्याही हातामध्ये द्यायचं नाही, असं अर्जुनने आधीच बजावून ठेवलेलं असतं. तेव्हा अर्जुन आता तिथून जातो. प्रिया लगेचच त्या ठिकाणी जाते आणि ती आता अर्जुनबद्दल विचारपूस करत असते की अर्जुनने कुठले सॅम्पल वगैरे दिलेत याबद्दल ती विचारणा करत असताना आणि त्या ठिकाणी एका बॉक्समध्ये आता ते DNA सॅम्पल ठेवलेले असतात. ते आता प्रिया चोरण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि प्रियाचा हात पकडतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं, तू इथे येशील, DNA रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करशील आणि मला काही कळणार नाही का? या सगळ्याच्या मुळाशी तू तर नाही आहेस ना? हे जे कोणी लोक आहेत ते तुझ्या ओळखीतले तर नाही आहेत ना? पण मला इथे डाऊट आहे की हे सायलीचे आई वडील नक्कीच नाही आहेत. कळलं तुला? आणि इथे कशाला आली आहेस गं? या लोकांना पैसे देण्याचा प्रयत्न करतेस का, तर रिपोर्ट चेंज व्हावे म्हणून? का आलीस तू इथे, सांग बरं. तेव्हा इथे प्रियाला काय बोलावं काही कळत नाही. पण इथे आता रिपोर्ट बदलायला आलेल्या प्रियाला मात्र अर्जुनने रंगेहात पकडलेलं असतं आणि तिच्या वागण्यामागे नक्की काय कारण आहे हे सुद्धा अर्जुन विचारण्याचा प्रयत्न करत असतो. तिच्या वागण्यावरती अर्जुनला संशय तर नक्कीच आलेला असतो.
त्यामुळे या गोष्टीच्या मुळाशी मी लवकरात लवकर जाईन आणि सत्य शोधून काढेन, असं अर्जुन प्रियाला म्हणत असतो.